अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षाला 10 दिवस उलटून गेले तरी हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. अमेरिका एकीकडे इराणचं नौदल उद्ध्वस्त करण्याचे दावे करतोय, तर इराणकडून इस्रायल अमेरिकेच्या जहाज, रडार, लढाऊ विमानं तसंच अमेरिकेच्या मित्र असलेल्या अरब देशांवरही हल्ले सुरूच आहे. नेमकं काय घडतंय या युद्धात, पाहूयात हा रिपोर्ट. युद्धाची ही दृश्य पश्चिम आशियातल्या इस्रायल, अरब देश आणि इराणमधील संघर्ष थांबला नसल्याची आणि इतक्या लवकर ते शक्यही नसल्याची खात्री पटवतात. 28 फेब्रुवारीला इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांच्या अमेरिका, इस्रायलद्वारे हल्ल्यातल्या मृत्यूनंतर सुरू झालेलं हे युद्ध आता 11 दिवस उलटून गेल्यानंतरही थांबलेलं नाही. इस्रायल आणि इराण या दोन्ही मध्य पूर्वेतल्या देशातला हा भौगोलिक संघर्ष त्यांच्यापुरता मर्यादित न राहता शेजारच्या कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार अशा अमेरिकेच्या दोस्त राष्ट्रांमध्येही पसरलाय. इतकंच काय, अगदी श्रीलंकेजवळ हिंद महासागरात इराणची युद्धनौका आयरिस डेना अमेरिकेनं बुडवल्यानं हे युद्ध अगदी भारताच्या अंगणातही आलं. या युद्धात आतापर्यंत सर्वच बाजूंचं प्रचंड नुकसान झालंय. थेट युद्धात गुंतलेल्या खाडी देशांना फटका बसलेला आहेच, मात्र होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी बंद झाल्यामुळे जगाच्या आयात निर्यातीला फटका बसल्यानं सर्वच देशांवर युद्धाच्या परिणामाचं सावट पसरलं. इराण आतापर्यंत 1255 पेक्षा जास्त लोकांचे मृत्यू, 200 लहान मुलांचा मृत्यू तर 12,000 जखमी. अनेक F-14 टॉमकॅट लढाऊ विमानं नष्ट, AH-1J सी कोब्रा हेलिकॉप्टर्स नष्ट, 50हून अधिक युद्धनौका नष्ट. खुर्रमाबाद, शिराज, तेहरानी, मुघाद्दम इथे क्षेपणास्त्र तळांचं नुकसान. इराणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचंही मोठं नुकसान. इस्रायल, तेल अवीव आणि बेत शेमेशवरील इराणच्या हल्ल्यात 13 ते 28 नागरिकांचा मृत्यू, 2000हून अधिक जखमी. प्रत्यक्ष नुकसान, परकीय गुंतवणुकीवरचा परिणाम, याद्वारे आठवड्याला $300 कोटी म्हणजे 25,000 कोटींचं नुकसान. इराणकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या प्रचंड माऱ्यामुळे एअर डिफेन्स यंत्रणांवर ताण. अमेरिका, अनेक अमेरिकी सैनिकांचा मृत्यू, $200 कोटी म्हणजे 16,000 कोटींची युद्धसामग्री नष्ट. कतारमधील $1.1 बिलियन AN/FPS-132 रडार यंत्रणेचं इराणी क्षेपणास्त्राद्वारे नुकसान. बहरीन इथला सॅटेलाइट कम्युनिकेशन टर्मिनल, US 5th फ्लीट मुख्यालय इमारत नष्ट. अमेरिकेचा गेल्या 10 दिवसातला इराण युद्धाचा खर्च $10 बिलियन म्हणजे 1 लाख कोटींच्या घरात. हा संघर्ष फक्त 3 देशांपुरता राहिला नसून शेजारच्या आखाती देशातही पसरलाय. मुख्य म्हणजे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांसाठी बंद केल्यानं जगाच्या 25% तेल आणि 15 ते 20% गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय. यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेलाचे प्रति बॅरल दर $150 वर जाऊन आता $90 पर्यंत स्थिरावले. मालवाहतुकीच्या हवाई दरात 45% तर समुद्री मार्गासाठी प्रति कंटेनर 30 ते 40% दरवाढ झाली. व्यापारी विमा कंपन्याही हप्ता तब्बल 200% वाढवत आहेत. त्यामुळे जगाच्या साऱ्याच वस्तूंवरती महागाईचं सावट आहे. दरम्यान इराणने आपला पुढचा सर्वोच्च नेता म्हणून मुज्तबा खामेनी यांची निवड केली. युद्धजन्य परिस्थितीतही इराणी जनता त्यांना पाठिंबा देण्यासाठी तेहरानच्या रस्त्यांवर उतरली. दुसरीकडे चीन, रशिया आणि फ्रान्स सारख्या देशांनी युद्धविरामासाठी मध्यस्थीची तयारी दर्शवल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपेल असा दावा केलाय. मात्र इराणचे नवे सर्वोच्च नेता मुज्तबा हे खामेनींच्याच मार्गावर चालणार असल्याचं जाहीर असल्यामुळे, शिवाय युद्ध कधी थांबवायचं ते आम्ही ठरवू असं इराणनं म्हटल्यामुळे या संघर्षाचा अंत लवकर दिसत नाहीये. तोपर्यंत मध्य पूर्वेच्या ज्वाळांची धग जगाला ताप देत राहणार असंच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.